संवादात आपलं स्वागत आहे। औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप। अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद। औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय? A to Z माहिती। देशभरात आज अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा बंद पुकारण्यात आलेला असून या अनुषंगाने राज्यातील 1,25,000 तर देशातील 12.5 लाख औषध विक्रेते हे सहभागी होणार आहेत। यामुळे मात्र सर्वसामान्य व अत्यावश्यक रुग्णांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। देशभरात होत असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीवर सरकारने बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी हा औषध विक्रेत्यांचा बंद पुकारण्यात आलेला आहे। ऑनलाईन औषध विक्रीमुळे अनेक आरोग्यविषयक व सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचा दावा औषध विक्रेते संघटनेने केला आहे। बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री, देशभरात बंदची घोषणा। ऑनलाईन ॲप्सवरून होणाऱ्या औषध विक्री विरोधात आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे। बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याचा आरोप करत 12.5 लाखाहून अधिक औषध विक्रेते आणि वितरक या आंदोलनात सहभागी झाले आहेत। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रग्ज असोसिएशनने देशभरात बंदची घोषणा केली आहे। ऑनलाईन ॲप्सवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे। यामुळे छोट्या केमिस्ट दुकानदारांना आर्थिक फटका बसत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। कोविड काळात दिलेल्या सवलतीचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोपही केला जातोय। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदन देण्यात आलं होतं, मात्र केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं संघटनेने म्हटलं आहे। केंद्र सरकारने कोरोना काळात विशेष अधिकार वापरून ऑनलाईन औषधांची विक्री करण्याची परवानगी दिली होती, मात्र अद्यापही हा कायदा अस्तित्वात असल्याने सर्रास ऑनलाईन औषधी विकल्या जात आहे व त्यामुळे शारीरिक, वैद्यकीय व सामाजिक दुष्परिणाम यातून समोर येत असल्याचा दावा औषध विक्रेते संघटनेचा आहे। औषध विक्रेत्यांच्या दाव्यानुसार नेमके ऑनलाईन औषधीमुळे काय दुष्परिणाम? 1. ऑनलाईन औषध विक्रीत कुठलंही डिजिटल रजिस्टर मेंटेन केल्या जात नाही। ऑनलाईन ऑर्डर दिल्याने नशेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, शक्तिवर्धक गोळ्या या सहज उपलब्ध होत आहेत, ज्याचा सामाजिक दुष्परिणाम जाणवत आहे। ऑनलाईन प्रिस्क्रिप्शनमुळे डॉक्टर बनावट आहे की पदवीधर याची ओळख पटत नाही। ऑनलाईन औषध विक्रीमुळे देशात बनावट औषध विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे। ऑनलाईन औषध विक्री ही ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये बसत नाही। आज राज्यासह देशभरातील औषधी दुकाने बंद राहणार असल्याने याचा फटका मात्र सामान्य व आपत्कालीन रुग्णांना बसणार आहे। यासाठी संघटनेने कुठलीही तजवीज केलेली नसून हा बंद 100% यशस्वी होईल असा दावाही संघटनेने केला आहे।